हे बघा तुम्हाला एक गंमत दाखवते थांबा. हे बघा व्हिडिओ काढते. हा काय चाललंय तुझं? काय नाही, लय नटली माई दाळी. ही काय इकडं येण्या कशा घातल्यात? ही काय ह्या बघा. आणि हे येणे आहेत ना तिने तुझ्या हातानेच घातल्यात. ह्या बघा, हिकडून एक पणा, हिकडून एक पणा. ही काय इकडे अजून इकडे ह्या बघा, आंबाडा पण घातला या. आंबाड्याला असं गजरा लावला या. आणि कानामध्ये काय घातलं या? उलट घातले कानामध्ये. उलट आहे बाळा, उलट आहे. तर कानामध्ये ना तिची हे जे आहे हे न निघणार कानातलं न निघणार आहे. त्यामुळं तिने काय केलं, ही काय हे घातलंय त्याला अडकावलं या. हे मोठं मोठं कानातले आहेत बाळा. आहे आणि कान वगळ त्याला बरं का तुझं. रिपब्लिक डे की होय म्हणून तू नटलीस होय. कांचा डे आहे? रिपब्लिक डे. होय तुमच्या शाळेत नसतो होय? आज सुट्टी आहे की. तुमच्या शाळेत नसतो ना? काय माहिती, तुम्हाला बोलवत नाही ह्याचा अर्थ नाही आहे तुमच्या शाळेमध्ये. तर बघा मराठी शाळेमध्ये आहे ना आपला 26 जानेवारी किती म्हणजे आनंदाने साजरी करतात. तसं इंग्लिश शाळेत नाही बरं का. ह्यांच्या शाळेमध्ये नाही. आता कुणाच्या असेल इंग्लिश शाळेमध्ये, पण ह्यांच्या तर नाही शाळेमध्ये. जसं मी पोरं शाळेत जातात ना तसं कधीच नाही. 15 ऑगस्ट नसतोय, 26 जानेवारी नसती या. म्हणजे मला तर वाटतंय असायला पाहिजे हे. कारण हे मुलांना आजकालच्या माहिती झालं पाहिजे ना की बाबा हे दिवस कशासाठी येतात. आणि हे पूर्णपणे माहिती त्या मुलांना पाहिजेलच आजकालच्या. तसं मराठी मीडियमला जे जातात ना मुलं, त्यांना सगळ्यांना माहिती असतं हे दिवस कशासाठी असतात, अजून हा दिवस आपण का साजरा करतो. हे सगळं मराठी मीडियमच्या पोरांना सगळ्यांना माहिती असतं. तसं ह्यांना माहिती नसणारी. तुम्हाला माहिती आहे का ग कसा? पप्पाने सांगितले? विचारलं? बरं पप्पानी सांगितलं असेल पण तिला सांगता येणार नाही आता. लय मोठं असं पप्पानी सकाळी भाषण देत होतं हिला आहे ना. हा हिने विचारलं. हिला लय म्हणजे एक उत्साह असतोय कुठल्या पण गोष्टीचा ऐकायचा. आर्याला म्हणजे ह्याला पण असतोय. हे काय ह्याचा बघा आळूक बिळूक कसं चाललं तर ह्याला काय नाही. हे आपला झेंडा लावलाय बाई तू पण. बघू दे हा. हे काय झेंडा लावून दिवसभर सकाळपासून हे झेंडा लावून हे का लोळण्या घेतोय. कसा सुट्टी येतं आता 2-3 दिवसच म्हणा सुट्टी आहे. काय बॉडी दाखवतो का? काय बॉडी दाखवतो आम्हाला तू? होय र हा नाही मग का तशा लोळण्या घेतोयस बिन कामाच्या? आळस आलाय काय खाऊन पिऊन? काय झालं, लाज वाटली? काय चैनी दाखवतो काय लोकांना? मी बघ कसा मोठं डोन आहे ती. होय होय र हिकडंच काय चालेल खुकू 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 खुकू. हे काय कशी नटली आर्या? लय ना नटली आज. नटली म्हणजे आपलं शर्ट घातलंय पांढरं. आणि हे काय हिने तर 2 लावलेत. हे काय ह्याला काय म्हणतात बाळा? काय फ्लाईट काय म्हणतात काय लावतात हे. तर हे पप्पाला भेटलंय तिच्या कामामध्ये, ते लावलंय तिने. आणि हे कधी भेटलेलं बाळा? हे तुम्ही आणलेलं ना लहानपणी. हे छोटे असताना मी आणलं होतं बरं काय. तर आता हे थोडंसं खराब झालं या. नवीन घ्यायला पाहिलं होतं ह्यांना. देवा काही लावले हिने तर 2 लावलेत. बांगड्या पण घातल्यात तशा. बघू द्या. बांगड्या पण घातल्या. ठीक आहे नटली. तिला लय आनंद वाटतो बरं का आर्याला. म्हणजे ना कुठलं पण सण साजरं करायला लय आवडतात. लय म्हणजे लय. कुणी नाही केलं ना साजरं तरी तिला लय एक उत्साह आहे. मला नाही एवढा उत्साह, पण त्या आर्याला प्रत्येक सण प्रत्येक असं काही पण कार्यक्रम असले ना तर तिला लय म्हणजे पार्टिसिपेट करायला पण पार्टिसिपेटच म्हणतात ना. करायला आवडतं. आणि हे काय सकाळपासून ती नटली. सकाळपासून हे घालत ती एवढ्या लय घातल्या. तर मायदाळी येण्या घातल्या. तर कशा काय घातल्या काय माहिती, उलट्या पालट्या कशा काय व्हाय नाही काय ह्या बघा. आहे का तिने ते आपल्या हातानेच घातल्या आणि तिने ते आपलीच नटली या. आता नटू दे. मग लोकांना काय 100 भेटतात बाई, तुला 1 भेटती आहे. खुशीने जगायचं. मग आम्ही काय दुःखी आहे बाई? मग का आम्ही रडतोय रोज उठून? मग तेव्हार सेलिब्रेट करायचा. पण आम्हाला तेवढा टाइम नसतो ना सेलिब्रेट करायला. आम्हाला लय काम असते घरात. किती काम असते आम्हाला. लहानपणी
लावायचे का? कायचं लहानपणी आम्हाला लावायचं गुराकडं. कायचं लहानपणी आम्हाला कोण सेलिब्रेट करून देते तेव्हा. दिवाळी दिवाळी तरी कशीच कोण आणते आम्हाला फटाकडे पिटाकडे. नाही मग काय करायचं तुम्ही? घरच्या कापण्या खायला द्यायचं तेच लय महत्वाचं, तेच लय मोठं होतं आमच्यासाठी. आणि दिवाळीला कोण फटाकडे फिटाकडे कोण आणते. तुम्हाला नसल्या फटाकडे तुम्ही कसं म्हणता आम्हाला फटाकडे नाही आम्हाला फटाकडे. तसं आम्हाला कोण आमचा कोण विचार करतो या. आम्ही आपलं खायला करायचे ना त्यातच खुश व्हायचो आम्ही. करज्या कापण्या करायचे ना लाडू त्यातच आम्ही उलट्या उड्या हाणायचो. तीच आमची दिवाळी असायची. खायला करायचो तीच लय महत्वाचं असायचं. तुम्हाला फटाके कुणी घ्यायचं ना चिटपाकूर घ्यायचं नाही. आम्हाला फटाकडं कसलं असतात ते पण माहिती नव्हतं. कोण आम्हाला घ्यायचंय फटाकडं फिटाकडं. आमचा नव्हता कोण एवढी लाड करत. तुमचा जेवढा होतोय ना तेवढा कोण नव्हतं करत आमचा लाड. हां हां काय चला आता मला काम आहे. काम म्हणजे आता मला दळण आणायला जायचं आहे. गहू आणायला जायचं आहे. दळण नाही आहे तर आज सुट्टी आहे तर म्हणलं घेऊन येऊ दळण. चला आता ठेवते बरं का.